मित्रांनो 2 लिटरचे जे इंजिन आहे, टर्बो इंजिन, ट्विन टर्बो इंजिन हे जे आहे ह्याचा पिकअप जर बघायचं म्हणलं नाही, स्टेअरिंग जे आहे ते स्टेअरिंग आपल्याला लेदरमध्ये येतं, लेदर रॅप जे म्हणतो आपण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ड्राईव्ह भारत या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी करण लोणकर आणि आज आपण पाहतोय एमजीची मॅजेस्टर. मित्रांनो, फॉर्च्युनरला टफेस्ट कार म्हणून ही गाडी ओळखली जाते. रिसेंटली लॉन्च केली आहे आणि या गाडीमध्ये असणारे जे फीचर्स आहेत ते फीचर्स आज आपण पाहणार आहे. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मॉडेल आपण पाहतोय हे 4x4 मधलं सॅव्ही मॉडेल आहे. आता या मॉडेलमध्ये असणारे जे फीचर्स आहेत ते फीचर्स आपण पाहूया. फ्रंटला दिलेला आहे ॲडासचा कॅमेरामुळे तुम्हाला विजिबिलिटी जी आहे ॲडासची जी क्लिअर राहते. त्यानंतर लार्ज अशी विंडशील्ड दिलेली आहे. विंडशील्ड बरोबर सर्वात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे कंपनीचा लोगो. जो कंपनीचा लोगो आपल्याला एकदम प्रीमियम आणि क्रोम मध्ये दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे जे लोगो आहे त्या लोगो मध्ये बघा तुम्हाला कॅमेरा सुद्धा दिलेला आहे कंपनीने. कॅमेरा बरोबर तुम्हाला ॲडासचे जे फीचर्स आहे, रडार जे म्हणतो आपण, ते रडार आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्याबरोबर एलईडी DRL सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांनी. आणि 3 स्टेप मध्ये त्यांनी लाईट जे आहेत त्या लाईट दिलेल्या आहेत तुम्हाला आपल्याला. त्याच्यामुळं विजिबिलिटी जी आहे, नाईट विजिबिलिटी क्लिअर राहते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे पार्किंग सेन्सर. फ्रंट पार्किंग सेन्सर सुद्धा कंपनीने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. अशा पद्धतीचं साईड प्रोफाईल आपल्याला गाडीचं पाहायला मिळतं. आणि त्याच्यावरती बॉडीवरती आपल्याला ब्लॅक कलरचं जे व्हील आर्च आहे ते जरा अट्रॅक्टिव्ह दिसतं. साईडला फेंडरवरती फिन्स दिलेले आहेत क्रोम मध्ये, त्याच्यामुळे सुद्धा अजून लुक इन्हान्स होतो. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे जे टायर आहेत ते टायर आपल्याला 19 इंचाचे दिलेले आहेत. ॲज कम्पेअर टू फॉर्च्युनर जर पाहिलं आपण तर फॉर्च्युनरला 18 इंचेस टायर दिलेले आहेत, 18 इंचेस, आणि ह्याच्यामध्ये 19 इंचेस. आणि चारी टायरला आपल्याला डिस्क ब्रेक पाहायला मिळतात. अपोलोचे टायर आहेत या गाडीमध्ये. त्याच्यानंतर मिरर जे आहेत ते ब्लॅक कलरमध्ये टर्न इंडिकेटर दिलेले आहेत त्यांनी. त्यानंतर फूट स्टेप जे आहेत त्या फूट स्टेप आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. आता स्मार्ट की एंट्रन्स असल्यामुळे आपल्याला इथं तुम्हाला बटन्स मिळतात. इथे लॉक किंवा अनलॉक केलं की डायरेक्ट गाडी ओपन होते आणि ओपन केले की आपण डोअर ओपन करू शकतो. त्यानंतर एंट्री जी आहे ती एंट्री सुद्धा लार्ज मध्ये दिलेली आहे. जो डोअर आहे तो मोठा ओपन होतो, त्यामुळे एंटर आणि एक्झिट माणूस सहज करू शकतोय. या गाडीमध्ये आपल्याला मेमरी सीट फंक्शन हा यूज मिळतील. त्यानंतर 8 वे ऍडजस्टेबल जे सीट आहे ते सीट आपल्याला मिळेल. इलेक्ट्रिकल ऍडजस्टेबल सीट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे JBLचे स्पीकर. गाडीमध्ये टोटल 12 JBLचे स्पीकर दिलेले आहेत. JBLची क्वालिटी चांगली आहे. लॉक अनलॉकचं बटन आहे. आणि क्रोमिंग इनसाइड जो पार्ट आहे तो खूप वापरला आहे याच्यामध्ये. ऑटो डाऊन मिरर दिलेले आहेत, विंडोज दिलेले आहेत त्याच्यामध्ये. ऑटो डाऊन विंडोज असल्यामुळे आपल्याला तो पिंच गार्ड सुद्धा त्याच्यामध्ये वापरायला मिळेल. लेफ्ट अँड राईट मिरर ऍडजस्टेबल सुद्धा तुम्हाला डोअरवरती पाहायला मिळेल. आणि सर्वात महत्वाचं आहे ते फ्युल गेज. फ्युल गेजचं जो बटन आहे ते सुद्धा तुम्हाला डोअरमध्ये पाहायला मिळेल. स्टेअरिंग जे आहे ते स्टेअरिंग आपल्याला लेदरमध्ये येतं, लेदर रॅप जे म्हणतो आपण, कंपनी फिटेड ते दिलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक असल्यामुळे पेडल शिफ्टर कंपनीने आपल्याला इनबिल्ट दिलेले आहेत. प्लस मायनसचं जे पेडल शिफ्टर आहे ह्याच्यामध्ये स्पोर्टी जो फील असतो तो आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर ॲडासचे जे फीचर्स आहेत, ॲडासचे फीचर इथं कंट्रोलिंगचा ऑप्शन आहे. या साईडला बघितलं तर तुम्हाला बाकीचे व्हॉइस कमांड किंवा म्युझिक कंट्रोलचे बटन्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. डिस्प्लेमध्ये पाहिलं आपल्याला तर डिस्प्लेमध्ये तुम्हाला टायर प्रेशर मॉनिटरिंग आहे, फ्यूल आहे, त्यानंतर गाडीचं टेम्परेचर आहे, RPM आहे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. लाईव्ह तुमचं जे गाडीचं स्पीड आहे ते स्पीड पण तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. ॲडासचं जो रडार आहे त्याचं सुद्धा सेक्शन याच्यामध्ये दिले. जर समजा गाडीच्या पुढून जर काही आलं तर ऑटोमॅटिकली जे टेस्लामध्ये जे स्क्रीनिंग आहे तशा पद्धतीचं स्क्रीनिंग याच्यामध्ये कंपनीने वापरलेलं आहे. म्युझिक सिस्टीम जर पाहिली तर लार्ज असा जो डिस्प्ले, तो डिस्प्ले याच्यामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो सारखे फीचर्स आहेत. त्यानंतर तुम्हाला जिओ सावन सारखं ऍप जे आहे ते कंपनीने तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर अजून जर आतमध्ये पाहिलं तर तुम्हाला AC जे फंक्शनिंग वगैरे जे आहे ते सुद्धा तुम्हाला डिस्प्लेमध्ये पाहायला मिळेल. त्याच्याबरोबर अजून जर पाहिलं आपण थोडं जर स्लाइड केलं मेनूमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला स्क्रीन ऑफ आहे, व्हॉल्यूम अप अँड डाऊन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मेनूजमध्ये जर पाहिलं आपण तर मेनूजमध्ये तुम्हाला रेडिओ, सेटिंग, फोल्डर, सेटिंगमध्ये तुम्हाला बरेच सारे ऑप्शन आहेत. तुम्हाला जर मसाजर सीट ऑन करायचं असेल तर मसाजर सीटचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला व्हेकल सेटिंग मधून पाहायला मिळेल. त्याच्याबरोबर 360 कॅमेरा तुम्हाला गाडीचा पाहायला मिळेल. 360 कॅमेरामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा व्ह्यू हवा आहे तो व्ह्यू सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सराउंडिंग व्ह्यू जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे. त्याच्याबरोबर 3D जर केलं तर 3D मध्ये तुमची पूर्ण व्हेकल जी आहे ती तुम्ही राऊंड करून पूर्ण पाहू शकता की गाडी कशी पार्क आहे किंवा काय. त्यानंतर तुम्ही इथून ब्राईटनेस वगैरे ऍडजस्ट करू शकता. बाकी जर सेटिंग पाहिली तर सेटिंग भरपूर आहेत. सेटिंग त्यानंतर MGचं जे आहे ते आयकॉल आहे, इनबॉक्स मेलचा जो ऑप्शन आहे,
डिस्प्लेमध्ये तुम्हाला थीम सारखा ऑप्शन दिलेला आहे. लोकांना कस्टमाइज हवं असतं, कस्टमाइजचा ऑप्शन दिलेला आहे. केबिन मोड आहे. केबिन मोड मध्ये पण तुम्हाला एक दोन मोड तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. अजून जर पाहिलं तर इथं तुम्हाला एसीची सेटिंग आहे. व्हेकल सेटिंग दिलेली आहे मित्रांनो. व्हेकल सेटिंग मध्ये तुम्हाला हेडलाईट ऍडजस्टेबल आहे. स्टेअरिंग व्हील दिलेला आहे. लॉक अनलॉकचा पण ऑप्शन आहे. फॉर एक्झाम्पल ड्रायव्हरच असेल, ड्रायव्हरच्या हातापाशीच बटन असतात, तर इथं तुम्हाला सुद्धा डोअर अनलॉकचा ऑप्शन आहे. विंडोचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. लॅम्प मध्ये सुद्धा तुम्हाला ऑन ऑफचा जो ऑप्शन आहे लॅम्पचा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. साइड मिरर क्लोजिंग आहे. एम्बियन्स लाईट मध्ये आपल्याला कलर जे आहेत ते कलर आपण ऍडजस्ट करू शकतो. आता डे असल्यामुळे एम्बियन्स लाईट ऍक्च्युली दिसणार नाही आपल्याला, पण एम्बियन्स लाईटचा जो कलर आहे तो कलर आपण ऍडजस्ट किंवा ब्राईटनेस जो आहे तो नाईटला ब्राईटनेस कमी जास्त करू शकतो. टायर प्रेशरचं जे टायर प्रेशर आहे ते मला याच्यामध्ये आहे. रिअर वायपरची सेटिंग दिलेली आहे. टेलगेट ओपन, सनरूफ आहे. सनरूफचं पण ओपनिंग आणि क्लोजिंगचं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. रिअर मिरर सेट जे आहे ती की मेमरी दिलेली आहे. म्हणजे तुम्ही मिरर सुद्धा याच्यामध्ये मेमरी करू शकता. म्हणजे समजा जर प्रत्येकाच्या हाईट नुसार जे मिरर आपण ऍडजस्ट करतो ते तुम्हाला याच्यामध्ये ऍडजस्टचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर जे मसाजर सीट आहेत, जे मसाजर सीट जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर दोन्ही सीटला आपल्याला मसाजर सीटचा यूज करता येईल. त्याच्यामध्ये त्यांनी 3 लेवल दिलेले आहेत. तिन्ही लेवलच्या पद्धतीने आपण यूज करू शकतो. वायरलेस फोन चार्जिंग सारखा ऑप्शन आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे वायरलेस चार्जिंग मध्ये आपल्याला ड्युअल वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. आपण ऍट ए टाइम 2 मोबाईल ठेवून वायरलेस चार्जिंग करू शकतो. त्याच्याबरोबर म्युझिकमध्ये जर पाहिलं तर क्लस्टरची जी थीम आहे ती क्लस्टरची थीम तुम्हाला क्लासिक ठेवायची आहे, सिम्पल ठेवायची, हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. डीपीएफ सारखा ऑप्शन, डीपीएफ जे आहे गाडीचं ते डीपीएफ सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये, किंवा गाडीची जी हेल्थ आहे तर ती हेल्थ कशा पद्धतीची आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही आरपीएम वगैरे जर वाढवला तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. अशी सिस्टीम कंपनीने केलेली आहे. एमजी असतानाच टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे. सो त्यांनी हे फीचर जे आहेत ते ऍडव्हान्स केलेले आहेत. इथे खाली जे बटन्स आहेत, खाली बटनामध्ये तुम्हाला एसीचं स्पीड, ऑटो एसी, हजार्ड लॅम्प आणि डायरेक्शन दिलेलं आहे. इथे तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल दिलेला आहे मित्रांनो. इथे जर पाहिलं तर इथे तुम्हाला एक लॉक आहे. इथून लॉक जर ओपन केलं तुम्ही तर इथून लॉक ओपन केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये युएसबीचा जो पोर्ट आहे ते इन्सर्ट करायचा ऑप्शन दिलेला आहे. 4x2 चा ऑप्शन दिलेला आहे याच्यामध्ये. डिफरन्शियल लॉक आपल्याला बटन्स इथं पाहायला मिळतील. सगळ्यात महत्वाचं, एवढी प्रीमियम गाडी की या गाडीमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सारखा ऑप्शन कंपनीने दिलेला आहे. आणि इथे जे आहेत इथे मोड आपल्याला पाहायला मिळतील. आपण मोड वाईज सुद्धा बाहेर जे मोड आहेत त्यानुसार सुद्धा आपण गाडी ड्राईव्ह करू शकतो. अशा पद्धतीचे जे फीचर्स आहेत हे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तो मिरर जो आहे तो ऑटो डिमिंग मिरर दिलेला आहे. इलेक्ट्रिक ऑटो डिमिंग मिरर आहे. मूनरूफ आणि सनरूफ अशा दोन्ही पद्धतीचा रूफ आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळतो. त्याच्याबरोबर जो सनरूफ आहे तर सनरूफ मध्ये आपल्याला अँटीपिन सारखीची सिस्टीम आहे, ती सिस्टीम पाहायला मिळेल. समजा कोणाचा हात वगैरे जर अडकला तर तो ऑटोमॅटिकली सनरूफ जो आहे तो मागे जातो. हा सनरूफचा आपल्याला सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. सगळ्यात महत्वाचं इथं जर पाहिलं तर इथं जो ग्लो बॉक्स आहे तो कूल नाहीये, नॉर्मली थोडंफार स्टोरेज ठेवण्यासारखं दिलेलं आहे. आणि अशा लेदर जे सीट आहेत हे दोन्ही सीट जे आहेत ते आपल्याला लेदर पाहायला मिळतील. फ्रंट सीट हे दोन्ही सीट व्हेंटिलेटेड आहेत. त्याच्याबरोबर मसाजर सीट आपल्याला पाहायला मिळतील. थोडाफार इथे स्पेस दिलेला आहे. इथे बॉटल होल्डर किंवा कॅन होल्डरचा स्पेस जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. इथे जर पाहिलं तर इथे थोडासा स्पेस आहे, तर तुमचं डॉक्युमेंटेशन असेल ते डॉक्युमेंटेशन ठेवू शकतो. आणि स्टेअरिंग जे आहे ते तर आपल्याला याच्यामध्ये स्टेअरिंग जे आहे ते तुम्हाला टिल्ट आणि टेलिस्कोपिक अशा दोन्ही पद्धतीचं स्टेअरिंग याच्यामध्ये पाहायला मिळतं. टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग असल्यामुळे आपण आपल्या कम्फर्टनुसार स्टेअरिंग ऍडजस्ट करून ठेवू शकतो. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न पडतो की सर गाडी ऑटोमॅटिक आहे पण गाडीचे जे मोड असतात, ड्राईव्ह मोड आहे, रिव्हर्स मोड आहे, तो कुठे आहे? तर ते जे मोड आहेत तर ते मोड आपल्याला इथे स्टेअरिंगच्या खालच्या बाजूला पाहायला मिळतील. इथे बघा, इथे तुम्हाला मोड असतील. याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राईव्ह, मॅन्युअल आणि पार्किंग अशा पद्धतीचे मोड इथेच दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला गिअर कन्सोल जो असतो, मिडल गिअर कन्सोल, तर तो कन्सोल याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मित्रांनो 2 लिटरचे जे इंजिन आहे, टर्बो इंजिन, ट्विन टर्बो इंजिन हे जे आहे ह्याचा पिकअप जर बघायचं म्हणलं नाही, हे बघा या अशा पद्धतीचा पिकअप आहे. 215 PS पॉवर आणि 375 Nm चा जो टॉर्क आहे, त्या टॉर्कची जी पॉवर आहे ती तुम्हाला पॉवर अशा पद्धतीने पाहायला मिळते. आणि ट्विन टर्बो आहे. आणि या गाडीमध्ये जे तुमचं स्टेअरिंग आहे ती इलेक्ट्रिकल स्टेअरिंग आहे, नॉट हायड्रोलिक. सो तुम्हाला जो स्टेअरिंगचा जो कम्फर्ट आहे किंवा जो हेवीनेस पण आहे तो हेवीनेस पण सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो.
आणि जो लॉंग रूटला जर समजा तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर ड्रायव्हिंगचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो जबरदस्त राहणार आहे. कारण की बॉडी पेन करणार नाहीये, गाडी रोलिंग करत नाहीये हायड्रोलिक स्टिअरिंग नसल्यामुळं, आणि एकदम स्टेडी आणि स्टेबल गाडी चालतीये. रिअर सीट जे आहेत ते आपल्याला 60-40 मध्ये दिलेले आहेत. दोन्ही स्टेप मध्ये आपल्याला 60-40 असल्यामुळे हे सीट ऑटोमॅटिक आपण जे आहे ते स्प्लिट करू शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे, माझं 5 फूट 7 इंच हाईट असून सुद्धा गाडीला हाईट भरपूर आपल्याला दिलेली आहे आणि तशा पद्धतीचा सफिशियंट असा लेग रूम पण दिलेली आहे. लेग रूम असल्यामुळे काय आहे की जो मागे बसणारा माणूस आहे तो इझिली त्याच्या कम्फर्टनुसार बसू शकतो. आणि ड्रायव्हर सीट जे आहे किंवा को ड्रायव्हर सीट आहे ते बी पिलरला सेट आहे, बी पिलरच्या पुढे नाहीये, त्यामुळे लेग रूम एकदम कम्फर्ट आहे ऍज कम्पेअर टू फॉर्च्युनर. आणि दुसरी गोष्ट जे सीट आहे हे अजून रिक्लायनिंग दिलेलं आहे. रिक्लायनिंग असल्यामुळं लॉंग रूटला जरी ड्रायव्हिंग केली तरी एकदम कम्फर्टली माणूस ड्राईव्ह करू शकतो. अशा पद्धतीचे हे सीट आहे. रिअरला पण आपल्याला डिस्प्ले पाहायला मिळतो. डिस्प्लेमध्ये तुम्ही टेम्परेचर कंट्रोल जे आहे किंवा स्पीड जे आहे ते कंट्रोल करू शकता. त्यानंतर इथे ऑन ऑफचं बटन ऑप्शन दिलेलं आहे. त्यानंतर इथे मोड आहेत, तुम्हाला कसं डायरेक्शन वगैरे कसं पाहिजे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ऑटो सुद्धा तुम्ही सेट करू शकता रिअर साईडला. थोडाफार स्पेस जो आहे तो स्पेसच्या ऐवजी इथे त्यांनी जे सॉकेट आहे ते सॉकेट दिलेलं आहे, USB टाईप ए, USB टाईप सी. आणि नॉर्मल तुम्ही एखादा लॅपटॉप वगैरे रिअर साईडला बसून चार्ज करून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. अशा पद्धतीचा हा बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. आता आपण रिअर सीटला जाऊया. थर्ड रो मध्ये सगळ्यात लोकांना मोठा प्रॉब्लेम येतो. थर्ड रो मध्ये जी लेग रूम आहे ती लेग रूम जी असते ती आपल्याला कम्फर्टेबल नाहीये, पण ही जी सीट आहे ही सीट एकदम कम्फर्टेबल आहे. आणि या सीटला तुम्हाला जे थर्ड रो जे म्हणतो आपण चाइल्ड रो, तर चाइल्ड रो मध्ये सुद्धा लहान मुलं एकदम कम्फर्टेबली बसू शकतात. मोठं सीट आहे आणि मोठं सीट असल्यामुळे 3 जे लहान मुलं असतील किंवा 2 पर्सन असतील हे प्रॉपर बसू शकतील अशा पद्धतीचं. आणि एक रिलॅक्सेबल सीट दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला हेडरेस्ट जे आहेत ते पण तुम्हाला ऍडजस्टेबल कंपनीने दिलेले आहेत. ऍडजस्टेबल असल्यामुळं फायदा हा होतो की एखाद्या हायटेड जरी माणूस बसला तरी हेड सपोर्ट जो आहे तो राहतो. आणि सगळ्यात महत्वाचा रिअरला सुद्धा तुम्हाला रेडी लॅम्प जे आहे ते लाईट दिलेले आहे. साईडची जी विजिबिलिटी आहे, थर्ड रो मध्ये काय होतं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होतो की साईडची विजिबिलिटी नसल्यामुळं सगळ्यात शेवटच्या रो मध्ये बसणाऱ्या माणसाला कंजेस्टेड वाटतं. तर ते कंजेस्टेड वाटणार नाही. इथे तुम्हाला बॉटल होल्डर दिलेला आहे. आणि रिअर साईडला सुद्धा तुम्हाला स्पीकर पाहायला मिळतील. जे स्पीकर असल्यामुळं म्युझिकचा जो फील आहे तो कस्टमरला एकदम प्रॉपर मिळेल. एसी वेंट सुद्धा तुम्हाला रिअरला आहेत. सो असं गुदमरल्यागत जो प्रकार होतो कस्टमर लोकांना तो याच्यामध्ये होणार नाही. आणि बेस्ट गाडी आहे, स्पेसियस गाडी आहे. आता आपण डिकी पाहूया. सगळ्यात महत्वाचा या गाडीचा बूट स्पेस आहे. बूट स्पेसच्या आधी आपण पाहूया की ह्या गाडीचं जे बूट आहे टेलगेट आहे ते इलेक्ट्रिकल टेलगेट आहे. आणि इलेक्ट्रिकल टेलगेट असल्यामुळं आणि हाईटेड आहे, सो किती जरी मोठा माणूस असेल तरी हाईटला भरपूर वरती जात असल्यामुळे टेन्शन नाहीये. हा जो बूट स्पेस आहे हा मॅसिव्ह आहे. 345 लिटरचा बूट स्पेस आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. आणि जर थर्ड रो जे आहे, थर्ड रो जर तुम्ही फोल्ड केली तर थर्ड रो फोल्ड करून आपल्याला साधारणतः 1350 लिटरचा बूट स्पेस आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतो. असा लार्ज असा आणि स्पेसियस बूट स्पेस तुम्हाला आहे. किती जरी हेवी मटेरियल तुम्ही यूज केलं किंवा जास्त जरी तुमचं जे काही मटेरियल आहे ते घेऊन गेला बूटमध्ये तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये यूज होणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला रिअर साईडला तुम्हाला टेल लाईटचा ऑप्शन दिलेला आहे. आणि 12 वॉल्टचा जो चार्जर आहे तो चार्जर तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. इथे तुम्हाला 12 वॉटचा चार्जर आहे. तुम्ही टायर पंक्चरचं वगैरे जे किट असतं ते किट तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. आणि हेवी बूट स्पेस असल्यामुळे आपल्याला जास्त लगेज जे आहे ते जास्त लगेज आपण याच्याबरोबर कॅरी करू शकतो. म्हणजे ज्या हिशोबाने पाहिलं की 7 सीटर गाडी आहे, 7 सीटरच्या हिशोबाने आपलं लगेज पण जास्त असतं. तर त्या हिशोबाने ऑटोमॅटिकली बूट स्पेस जो आहे तो आपल्याला इन्क्रीज करण्याचा जो ऑप्शन आहे तो या 7 सीटर कारमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इंजिनकडे जाऊया. याच्यामध्ये आपल्याला 2 लिटरचं ट्विन टर्बो डिझेल इंजिन पाहायला मिळतं. या गाडीचं जर PS पॉवर पाहिली तर 215 PS पॉवरचं जे डिझेलचं जे स्पेसिफिकेशन आहे ते आहे. आणि 375चा जो NMचा टॉर्क आहे तो दिलेला आहे. MGचं ट्विन टर्बो डिझेल इंजिन आहे. याच्यामध्ये जर थोड्याफार गोष्टी पाहायला गेलं ज्या आपल्या लोकांना माहिती असाव्यात तर याच्यामध्ये तुम्हाला इथे ब्रेक ऑइल पाहायला मिळेल. हा जो आहे हा टर्बो चार्जर आहे. टर्बो चार्जर मुळे तुमचं जे पिकअप आहे पिकअपचा जो ऍक्च्युअल पॉवर किंवा ऍक्च्युअल वर्क आहे ते टर्बो चार्जरचं येतं. त्यानंतर इथे तुम्हाला कुलंट पाहायला मिळेल. बॅटरी आहे. इथे ECM दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे हे बोनेट आहे हे बोनेट खूप हेवी आहे. ऍज अ टोयोटाची जी LC पाहायला मिळते त्या LCच्या वेटच्या हिशोबाने हे दिलेलं आहे. आणि या बोनेटला तुम्हाला स्टड आहेत. हेवी असल्यामुळं ज्यावेळेस तुम्ही क्लोज किंवा ओपन करता, क्लोज करण्यासाठी नाही
पण ज्यावेळेस तुम्ही ओपन करणार आहे त्यावेळेस ते हेवी मटेरियलचा आपल्याला ऍक्च्युली त्रास होतो. सो असं केलं तरी ऑटोमॅटिकली ते ओपन होतं. हा त्याचा बेनिफिट आहे. मित्रांनो, गाडी कशी वाटली, गाडीचा रिव्ह्यू कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अशाच मराठी रिव्ह्यू जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला ड्राईव्ह भारतला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला जी गाडी अवेलेबल करून दिली ती ज्युबिलियंट मोटर्स बारामती MG यांनी. MG मधल्या गाड्यांच्या इन्क्वायरी करायच्या असतील तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. स्क्रीनवरच्या नंबरवरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.